चलो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड बच्चा। देखो कल हम लोगों ने जो टेस्ट लिया था उसका मैं मेरा आंसर बता दूं आप लोगों को फटफट फटफट, है ना? उसके बाद ये खत्म कर लेते, कोई बड़ी बात नहीं है। चलो देखो बच्चा, काय म्हणते फटफट सांगणार रे? हा देखो, बघा बघा बघा, काही खूप मोठी गोष्ट नहीं है ना? देखो अगर सपोज, देखो मैं शुरुआत में मैं बता दूं, मेरा नाम है राज और आप मैं सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा हमारे इस यूट्यूब चैनल पे। या पर्टिकुलर हमारे वीडियो को पहली दफा देख रहे होंगे, हमारे पसंद कर रहे होंगे, है ना? तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। ओके, तो चलो स्टार्ट करते हैं। ओके, स्टार्ट करें या ना करें? अरे करे या ना करे? चलो फिर स्टार्ट करते बच्चा। देखो, टिडिंग डिंग टिडिंग डिंग टिडिंग डिंग, एक नंबर प्रश्न आहे रे हा। बघ काय प्रश्न आहे? अरे बापा बापा, लक्ष दे रे, बघा कोणाकोणाचे सही आले होते काल मला सांगाल हा? ओके चलो, द सम ऑफ द 2 डिजिट फ्रॅक्शन, अरे सर अंग्रेज नाही जी, आम्हाला मराठीत पाहिजे। अच्छा, 2 दशांश अपूर्णांकांची बेरीज, 2 दशांश म्हणते ना, लक्ष दे, 2 दशांश संख्यांची म्हणताय म्हणजे पहिली संख्या असेल आणि दुसरी संख्या असेल त्यांची बेरीज दिलाय त्याने किती? 43.01, त्यापैकी एक आहे म्हणते 10.04, तर दुसरी किती राहील म्हणते। तर अशा वेळेस काय करायचं, मी डायरेक्ट सांगितलं होतं, असं लिहित बसण्यात टाइमपास करून का आपण नाही, जे काही बेरीज आहे त्यामधून डायरेक्ट मायनस करून टाका। ते 43.01 मायनस काय 10.04, असा टाइमपास करण्यात काही अर्थ नाही। मैं खरं बता रहा, खरं बता रहा नहीं, सच बता रहा। हाँ ठीक है, पूरा मराठी हिंदी चिवडा होत आहे का आपली? हा चला, पाय पाय पाय, आता आता मायनस कराल तर पाय रे, लक्ष दे, एकातून 4 जात नाही म्हणून 4तून 1 मायनस कराल का? नाही, तर 11तून 4 गेले किती? 7। बघा पर्यायामध्ये 2 ठीक आहे, 2 तर असेच मेले का, ती येतच नाही। आता पाय समोर 10तून 1 गेला 9, 97 कुठे आहेत? 97, आता पॉइंटच्या नंतर पॉइंट म्हणजे एकाच ठिकाणी आहेत ना, समोर कशाला जाऊ मी? उत्तर माझं काय? ए। किसने किसने बराबर किया था ऐसे ही, असं न करता डायरेक्टली असं केलं होतं, माहित होतं ना 2 संख्यांचं बेरीज आहे ना, आहे दिलं, त्याला मायनस करा ना फक्त, कारण की तो तिकडे जाऊन काय होणार आहे? मायनसच होणार आहे। चलो नेक्स्ट, ध्यान दे रे, नेक्स्ट प्रश्न आहे तुमचं। अरे बापरे, द व्हॅल्यू ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज 1, या दिलेल्यापैकी कोणाची व्हॅल्यू हे 1 आहे म्हणते। मी म्हणतो का नाही, कोणाची आहे रे? आता लक्ष दे लक्ष दे लक्ष दे, कोणाचं उत्तर आहे हा? आता लक्ष, पूर्णच्या पूर्ण करून बघावं लागेल आपल्याला। बघा चला, पहिल्याच्या करून पाहू। 0.304 गुणिला 20 भागीला काय आहे? आता हा दिलं नाही बरोबर, हा 304 गुणिला 2, लक्ष दे, पॉइंट नंतर किती अंक आहेत? पॉइंट नंतर अंक किती आहेत? 3, तर खाली पण किती वाढवा लागतील? 3, हा म्हणजे तेव्हाच तो पॉइंट मारणार। इंटू 20, 304 गुणिला 2 आणि किती रे? 3, 1 2 3, पहा बरं तुम्हीच, हा मेला, हा मेला आणि हा 10 भागीला हा मेला, म्हणजे हा तर होऊच नाही सकत, कॅन्सल। ठीक है, लक्ष दे, ए लक्ष दे, नहीं बच्चा गड़बड़ नहीं करना, ठीक है? अब ध्यान दे, इसके बारे में देखो, 0.304 याला डायरेक्ट करू शकतो आपण, करा बरं, किती शून्य आहेत? 0.304 गुणिला 20 भागीला किती? 3.04 गुणिला 2, किती शून्य लावा लागतील रे? वरती किती आहेत? 3 अंक, खाली किती आहेत? 2, म्हणजे किती? 1 शून्य वाढवावं लागेल, म्हणजे काय होणार हा? 304 गुणिला 20 भागीला 3,040 गुणिला 20, नाही गुणिला फक्त 2, ठीक आहे? आता बघ, 304 10, किती उरलं? 20 भागीला, सॉरी एकच नंबर काम, काय 20 भागीला 20 म्हणजे किती? 1, म्हणजे तुमचा उत्तर किती रे? हा बी। क्या ये बात क्लियर हुई बच्चा? समजलं का? एकदा सांगू, काय कराल रे? 0.304 होतं गुणिला 20 होतं भागीला, बघा इथे 3.04 आहे ना, मला 3 अंकानंतर पॉइंट पाहिजे होता, म्हणजे 3 बरोबर आहे, इथे 2च अंकानंतर आहे, तर काय करून टाका, 3.04 एक अंक लावून टाका, म्हणजे तो काय बनतोय? बॅलन्स झाला। आता बॅलन्स झाल्यावर पॉइंट मरतात, म्हणजे 304 गुणिला 20 भागीला 3040 गुणिला 2, 304 गुणी किती जा? 10 जा, 0 0 आणि 2 2 उरला किती? म्हणजे उत्तर किती? समजलं का? अशा पद्धतीने फटफट फटफट सोडवण्याचा प्रयत्न करणे। चलो नेक्स्ट प्रश्न, तीसरा प्रश्न बघ रे, काही नाहीये बघ, हा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिफरन्स बिटवीन द 2 डेसिमल फ्रॅक्शन? सर इंग्लिश नको, ठीक आहे चल मराठी। 2 दशांश अपूर्णांकांमधील फरक म्हणते। फरक हा शब्द आला
म्हणजे पहिली संख्या मायनस दुसरी संख्या आहे असंच दिलं आहे, बरोबर आहे. पहिली संख्या मायनस दुसरी संख्या म्हणजे मोठ्यातून छोटा मायनस केलं असेल त्यांनी इतकं पक्का आहे. ठीक आहे, आता माहित नाही आपल्याला. तर त्याचं किती आलं रे? 1.28 आलं. ठीक आहे, त्यापैकी एक आहे म्हणते 22.01. तर दुसरा सांगा. आता यामध्ये थोडासा कन्फ्युजन होतो. आपण काय करायचं, हा फरक आहे ना, हा फरक आहे, मान्य कराल. अब मुझे एक बात बताओ सीधा सीधा. बघा, या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवाल, कधी पण जे फरक येते ना ते लहान येत असतं. फरकचं जे उत्तर, हा जो उत्तर आहे तुमचा 1.28, हा कधी पण छोटा येते ना. मला एक गोष्ट सांग, 10 आणि 5 या संख्येचा फरक किती आहे? फरक हा मोठा आला का त्या दोन्ही संख्येपैकी? छोटाच आला ना, समजलं है ना. तर जे फरक येत असते लक्षात ठेवायचं, त्या फरक मध्ये 1.28 हा तुमचा फरक आहे. या फरक मध्ये दिलेली जे कुठली पण एक संख्या असते ना, ते फक्त बेरीज करा, आपोआप तुमचा उत्तर येणार. काय कराल? बेरीज. जेव्हा तुम्हाला बेरीज दिलं राहते तेव्हा वजाबाकी करायची, जेव्हा तुम्हाला काय म्हणतात फरक दिलं असते तेव्हा काय करायचं? बेरीज करायची. क्लिअर आहे? ठीक आहे, उलटा करायचं या ठिकाणी. या ठिकाणी नेहमी नाही. तर आता काय करावं लागेल? 22 पॉइंट, लक्ष दे रे, 22.01 ऍट सर 8 आणि 1 9 2 आणि 0 2. 29 कुठे आहे? 0.29 कुठे आहे? दोन ठिकाणी आहे. हे तर कॅन्सल, हे बी कॅन्सल. आता 3.29 होऊ शकते का? बघ, 22 नाही किती? 23.29 तुमचं उत्तर. काय बात क्लिअर हुई बच्चा? जनरली मुलं काय करतात, पहिली संख्या मायनस दुसरी संख्या 1.28. कोणती संख्या असेल ते? तर 22.01 म्हणतात, मायनस दुसरी 1.28. तो तिकडे गेला तर मायनस दुसरी असं करतात 1.28 आणि मायनस असं काय साठी कसं करत बसाल? फरक समजला मी काय करायला? फरक असलं तर काय कराल? प्लस करून टाकाल. बस इतकं लक्षात राहील. लक्षात राहील. चलो नेक्स्ट प्रश्न बच्चा ध्यान दे. नेक्स्ट प्रश्न ध्यान दे. हा बच्चा समझ में आया था ना? ओके गुड. आता बघा यांना कसा कराल? बेरीज म्हणते 32.16, 32.168, 32.186 असं लिहिण्यात टाइमपास नको कराल. परीक्षेमध्ये काय कराल पहा, सांगतो मी तुम्हाला. लक्ष दे रे. परीक्षेमध्ये काय कराल? असा सेपरेटली असं सोडत नाही बसायचं. असं लिहिण्यामध्ये पण वेळ जाईल की नाही जाईल तुमचा? जाणार ना? प्रश्नामध्येच पाहायचा मस्त टुकूर टुकूर. पाय 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 3 अंकी आहेत का? पाय 6, 100% शेवटी 6 येणार आहे. 100% नाही. अच्छा 8 आहे इथे. लक्ष दे लक्ष दे लक्ष दे. पाय एकक स्थान एकक स्थान एकक स्थान आहे का इथे? एकक स्थान नाही, तर हा 160 आहे. अच्छा ठीक आहे. 6 ना 8 14 होतात, शेवटी 4. बस कुठे? अरे सगळ्याच ठिकाणी आला. ठीक आहे, म्हणजे आता एक कॅरी कर. 8 आणि 1 9 आणि 9 आणि 6 15, 15 आणि 6 21चा 1. चला बघा कुठे आहे 1 आणि 4 कुठे आहे रे? हे तर कॅन्सल नाही, सॉरी सॉरी, किती ठिकाणी आहे? हा कॅन्सल झाला, हाही कॅन्सल झाला. आता हे दोन उत्तरापैकी तुमचा उत्तर आहे. ठीक आहे, आता फक्त एक कदम सांग. कितने हो गए थे? 21 हो गए थे ना? तर 2 कॅरी, तर 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, म्हणजे 5 से 14 कुठे आहेत रे? तर डी तुमचं उत्तर. समजलं का? अननेसेसरी पूर्णचं पूर्ण कॅल्क्युलेशन करण्यात टाइमपास नको करा रे. बघा ना 8 आणि 6 किती होतात? 8 आणि 6 14 झालं. इथे एक कॅरी आला. 6 आणि 6 12 आणि 1 13, 13 आणि 8 21 आणि हा 3 आणि 2 5, 5 से 12 पॉइंट जे असेल ते तुमचं उत्तर. समजलं? या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्या रे. ठीक आहे, समजलं का श्रावस्ती गुडिया? ओके चलो नेक्स्ट बघा. सिंप्लिफिकेशन म्हणते का? काही नाही. 8000, अरे पेन चेंज कर रहा रे, रुक रे. चल देख, 8 से प्लस आहे की मायनस आहे रे? प्लस किती? 60. थोडासा मोठलू करता इस. हा बघा, 8 से प्लस 60 डिवायडेड बाय 2 मायनस 10 गुणीला 6. लक्ष दे, सगळ्यात पहिले काय कराल? भागाकार. किती होते रे तोंडी? किती? 30 मायनस त्याच्यानंतर गुणाकार 10 साक 60. आता प्लस करा नाही मायनस करा, काही फरक पडेल का? चला मला सांग, प्लस 30 मायनस 60 किती होतात? अरे 30तून 60 गेला, मायनस 30 म्हणजे 8 आणि 8 से
हाँ 8 से -30 किती 8 से -30 किती 770 270 म्हणते पाय ना बया समजलं का आता असंही कराल तरी चालते 8 से 30 किती होतात 8 से 30 -60 कराल तर किती होतात 770 एक प्लस आहे दुसरा मायनस आहे तिथं बदमाशच्या रूल लावत नको बसत काय मला मस्ताना सांगणं होतं बदमाशच लावायचा हो कायसाठी तिथं बदमाश करावं बदमाश की करावचा समजला का ठीक आहे चला पहाजी नेक्स्ट डिंग डिंग हे का आला 8 भागीला 8 अधिक 8 गुणीला 8 -1 सगळ्यात पहिले बदमाशच्या हिसाबाने डिवाइड पहले करेंगे उसके बाद मल्टीपल करेंगे ठीक है 8 डिवाइड बाय 8 एकच 8 गुणीला 8 8च म्हणा 8 गुणीला 8 8च 64 -1 चल 1 आणि 64 65 -1 64 उत्तर सी क्या ये बात क्लियर हुई क्या जी ठीक है चल ध्यान दे रहे अरे कुछ गलत है अरे आंसर रुको रुको गलत है 57 आना चाहिए रुको रुको कुछ गलती किया मैंने इसमें देख बच्चा क्या गलती किया अरे गुड कल्पू आपने मेरे को बचा दिया है ना देखो कल किसने बचाया अच्छा गुड श्रावस्ती है गुड गुड देखो देखो ऐसा हो जाता है थोड़ा सा है कि नहीं ध्यान दे रहे इथं -1 नाही इथं काय पाहिजे यार लेकिन आंसर भी आया था अपना 64 देखो बरं मस्त खुश झालो असता आम्ही पप्पा बा उत्तर पण गेला ठीक है समझ रहा चल ध्यान दे रहे बच्चा ये इसमें अपनी क्या गलती हुई क्या कि यहाँ पे मैंने क्या लिख दिया 1 जो कि क्या चाहिए था 8 समजला का जी सगळ्याला समजला का जी 1 आणि 64 किती 1 आणि 64 किती हा कॅन्सल हा 65 मधून 8 गेले 57 तुमचा उत्तर क्या बात क्लियर हुई बच्चा ठीक आहे म्हणून बरोबर पाहतही राहायचा टुकूर टुकूर तर दिलं काय 1 दिलं नाही का 8 दिलं नाही 1 आले 8 बनवतात झाला सत्या ना आता हा परीक्षा होती नव्हती म्हणून बेस झाला आणि परीक्षा राहिली असती तर गेला असता मा 1 मार्क गेला असता ना का अगं गेला असता का नसता गेला मग तुम्हाला समजे नाही का हा चला पा अच्छा तुम्हाला म्हणजे मला का हा चला 25 -15 प्लस 40 आता प्लस पहिलं करा नाही तर मायनस नंतर करा मर्जी तुमची ठीक है गलती हो गई गलती 24 -15 प्लस 40 प्लसच आहे आता बरोबर लिहिलं ते काकडे का नाही मला बारीक बारीक दिसते चष्मा घातलो तरी काहून असं दिसत असं हा चला पा रे 24 मधून 15 गेले सांगा 24 मधून 15 करता की 15 मधून असं कसं आता असं नको करजा 15 अधिक 40 -15 अधिक 40 बरोबर तो हा नाही तर झाला 24 मधून 15 गेले सांगा रे 9 प्लस 40 रे 49 उत्तर रे अरे -49 की +49 पकड़ो रे उसको पकड़ो रे -49 को है पकड़ो रे इसको डी तुमचा उत्तर समजलं का मोठ्या संख्येचा चिन्ह प्लस आहे ना रे समजला का चॅन्ड्रिया ठीक आहे चलो नेक्स्ट देख रे 8वां प्रश्न बघ 40 भागीला 8 गुणीला 10 -48 प्लस सगळ्यात पहिले काय करशील गुडिया भागाकार मग गुणाकार मग पाहिजे बस 40 भागीला 8 म्हणजे किती रे 8 पंचे 40 गुणीला 10 -48 प्लस 12 5 10 50 -48 प्लस 12 50 मधून 48 गेले 2 अधिक 12 किती 14 उत्तर सी हताक क्या ये बात क्लियर हुई सी चलो नेक्स्ट प्रश्न लक्ष दे हे असे चिल्लर भर प्रश्न असतात अरे इसको तो देखते बराबर बता सकते अपन माहित आहे ना 1/2 1/4 1/8 1/28 म्हणजे काय कधी पण असं असलं तर याच्या आधीची संख्या म्हणजे 127 भागीला 128 ये ट्रिक है अपनी मैंने आपको बताया था अब डबल नहीं बताऊंगा डायरेक्ट आंसर बताया क्या ये बात क्लियर है बच्चा क्या ये बात क्लियर है तसंच याचं उत्तर काय रे फटाक से अरे 2048 च्या आधीची संख्या 2047 भागीला 2048 खट्याक कोणता उत्तर डी कभी अरे हो तसाही दिलं ते ना हो शातीर आहे डी उत्तर समजला हा तसे आपले डोरे फ्यूज होते मग मस्त अरे असा येऊ नये उत्तर चुकीचा का भेटल शून्य चला नेक्स्ट
ओ 0.5555 गुनीला 0.4444 अब ये डॉट 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 मतलब बहुत से पोरो क्या करते माहित है ना। इसका मेरे को एक बात बताओ, जिसको पूछूंगा वो बताना। ये का गुडी ये ना का ये ना सांग मग याच्या काय ये लवकर आहे लवकर आहे काय करशील सांग काय करायचं। हाँ है डॉट 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 असणे म्हणजे काय कि कोई भी चीज बहुत बार रिपीट होने वाली है, बहुत बार क्या इन्फाइनाइट टाइम है ना। म्हणजे हा 5 रिपीट होता है, एकच अंक रिपीट होता है की 2 अंक रिपीट होत आहेत। एक जेव्हा एक अंक रिपीट होतं तेव्हा एक 9 लावायचं आणि जेव्हा 2 अंक रिपीट होतात तेव्हा भागीला 2 वेळा 9 लावायचं। ठीक आहे, आता सांग गुडिया 0.555 म्हणजे काय होते 5 भागीला 9 गुणाकार आहे का हो जी 4 0.4444 म्हणजे काय होते 4 भागीला 9 काऊन 9 एकच कारण की 4 ही संख्या वारंवार रिपीट होत आहे बरोबर आहे। आता का करावं त्याची असं करावं का 9 भागीला 9 आहेत म्हणजे का करतो भागीला फक्त 9 ठेवतो आणि 5 20 करतो आहे का उत्तर ओ भी वो भी है समझ रहे बात को। देखो तुमचे डोरे फ्यूज करावासाठी असतात की नसतात असं करावं लागेल का नाही। अशा वेळेस काय करायचा हा केव्हा करायचा असं जर इथे प्लस असेल तेव्हाची गोष्ट ठीक आहे पण इथे काय आहे रे गुणाकाराचा चिन्ह आहे म्हणून असं करायचं का नाही। काय करशील गुडिया आता हा तिरपा गुणाकारही नाही करायचा पहिले बघायचा की वरची संख्या खालच्या संख्येसोबत कटते का कटतोय का नाही तर मग वरची वरच्या सोबत खालची खालच्या 5 9 9 उत्तर गुड बच्चा गुड बैठ जा समझे क्या अरे समझ में आया क्या तो फिर देखो आगे बढ़ेंगे क्या तो चलो फिर नेक्स्ट एग्जाम्पल बापा अजून तोच तर काय 8/9 6/9 किती रे भागीला 9 8 न 6 14 आता हा उत्तर आहे का 14 भागीला 9 हटॅक उत्तर ए। क्या है बात क्लियर हुई बच्चा सभी को काय ग आता प्लसच होना चाहिए प्लसच हो। नेक्स्ट बघा फंडे माहित पाहिजेत आपल्याला हा चला 25 भागीला प्लस 30 मायनस 40 पहिले काय कराल भागाकार कसं आता डायरेक्ट करू शकता 25 भागीला 5 आणि 5 सक 30 प्लस 31 मायनस अरे 30 आणि 31 किती 61 मायनस 41 किती 0 किती 20 उत्तर खटॅक 20 कोणता सी। क्या बात क्लियर हुई क्या सी सी लागली अच्छा पाय 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 अरे काही बोलतो सर तू पाय चल पाय आता पाय अरे सर इसको देखा पहचाना लग रहा है कहीं कहीं तो भी सर 1-2 गट पाडला होता आपण आठवते गट पाडलं होतं की नाही। आता फक्त अशा वेळेस काय करायचं एकातून 2 गेला किती -1 आता फक्त मला इतकं सांगा गट किती आहेत रे 1 2 3 4 5 6 7 -1 × 7 करा म्हणजे किती -7 तुमचा उत्तर कोणता जी सी याला मनमाने सी लागत आहे हा चल ठीक आहे चल पाय रे चल पाय पाय समजला ना कसं करणे फक्त बघा की किती गट आहेत बघितलं माहित झालं ना आपल्याला किती गट आहेत रे 7 गुणिले 7 कोणा संग -1 उत्तर -7 क्या ये बात पकड़ में आई क्या तो चलो फिर नेक्स्ट एग्जाम अरे सर हाई तसाच आहे जी पा 1 -2 -1 पण कुठपर्यंत आहे तो 49.49 -50 म्हणजे किती गट पडले असतील 1 ते लक्ष दे रे 1 ते 50 पर्यंत किती गट असतात रे जोडींचे 25 असतात आपण अभ्यास केला आहे गट किती असतात 25 तो -1 गुणिले 25 -25 उत्तर जी माय समजला कर रे उत्तर किती रे चलो नेक्स्ट आ जा रे जल्दी हाँ अभी 1 नंबर है 14 + 5 गुणिले ये पाय 8 भागिले का नाही 4 बरोबर 42 मी म्हणतो का नाही परस ना आता बरोबर लिहिलं का रे पाहून टाका नाही तर आपली गलती बहुत होते रे बाबा चल सगळ्यात पहिले काय करायचं भागाकार काय करायचा भागाकार चला 14 5 अच्छा पाय पाय 8 भागीला 4 म्हणजे किती 2 नाही -2 कारण की याला चिन्ह कोणतं आहे बया विसरलास का तू पाय इथंच मुलं गलती करतात 8 भागीला 4 असा आहे हा ठीक आहे
विसरायला नको बरं, चिन्हाला खूप महत्व आहे. समजलं? उत्तर देण्याच्या आधी त्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये मोठ्या संख्येला चिन्ह कोणता आहे हा जरूर विचार कराल. समझला का? बघा, एक गलती अगर सपोज आप माइनस भूल जाओ ना बच्चा, मैं सच बता रहा, पूरा प्रॉब्लम भसक जाएगा. क्या हो जाएगा? भसक जाएगा. फ्लॉप. एक मिलना था, कितने मिलेंगे? 0. नाही, एक नाही, 1.25 भेटायचे तर भेटतील किती? 0. 1.25 गेला का? म्हणजे 1500 पोरायच्या मागे आल्या. समजला का? म्हणजे 1500 पोरं तुमच्या समोर गेले. आता तुम्ही विचार करा, त्या पोरायच्या समोर रावायचा आहे, त्या पोरायच्या माग रावायचा. आता पहा बापा तुम्ही, 4 कितीक जा रे? अय चांड्र्या, 4 कितीक जा? 2 जा. नाही, -2 जा. 14 प्लस, अच्छा 5 इंटू ए, 5a -2. समजला का जी? अजी समजला का जी? आता मला सांगा जी, आता मला सांग, हा 5a याच्यासोबत बेरीज होऊ शकते का? तर 14 आणि -2 तर होऊ शकतात ना? 14 मधून 2 गेले किती जी? अरे 14 मधून 2 गेले +12 आणि हा -12 तिकडे पळाला तर किती होणार? 42 -12. आता मला सांगा, 42 मधून -12 गेले, किती राहिले? 0 आणि हा 30. सोर 5 1 5 आणि 5 सबक म्हणजे उत्तर ए. म्हणजे असं केलं मी, काय केलं, हा गुणाकारात होता तिकडे गेला तर भागाकारात झाला. असं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही इथून इथं कट करू शकता. चलो, उत्तर कितना? दिल्ली. दिल्ली उत्तर. चलो नेक्स्ट. चलो आखिरी खत्म कर रहे हैं अभी अपन. भगवान है कहां रे तू? चल दे, ध्यान दे, ध्यान दे. दोन संख्यांचा गुणाकार म्हणते. आठवा, सगळ्यात सुरुवात जेव्हा आपण केलं होतं, दोन संख्यांची बेरीज जेव्हा त्यांनी म्हटलं होतं, तेव्हा आपण आलेल्या उत्तराला काय करत होता? आलेल्या उत्तराला मायनस करत होतो. त्याच्या आधी दोन संख्यांचा फरक म्हटलं होतं, तर आलेल्या उत्तराला प्लस करत होतं. आता दोन संख्यांचा गुणाकार म्हणत आहे. किती? 0.17 आणि एक दिली आहे. डायरेक्ट का करायचा? भागीला करून टाकायचा. कोणासोबत? जेवढं म्हटलं आहे त्याच्यासोबत. खत्म. दुसरी संख्या भेटून जाईल ना का तुम्हाला? म्हणजे कोणती तरी संख्या या 3.4 न भाग गेली असेल तर उत्तर किती आला असेल? 0.17. असं मी म्हणतो का? नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी. अरे रे रे रे, कोणती तरी संख्या म्हणजे पहिली संख्या, लक्ष दे रे, या दुसऱ्या संख्येसोबत म्हणजे कोणती? 3.4 सोबत गुणाकार केला असाल तर किती आलं असेल? 0.17 आलं असेल. हा इतकं करण्यात आम्ही टाइमपास करू का? डायरेक्ट दोन संख्यांचा गुणाकार दिलाय. किती रे? 0.17. त्याच्यापैकी एक कोणती संख्या आहे रे? 3.4. का करा? भागाकारात ज्ञान त्याला. आता मला सांगा, पॉइंट नंतर अंक किती आहेत? 2. खाली किती आहेत? 1. बैलेंस केला की काम खत्म. तो बैलेंस कर दिया मैंने जैसे, तो वैसे क्या हो जाएगा बताओ बरं. म्हणजे काय होणार? 17 भागीला 340. क्या ये बात पकड़ में आई क्या? सभी को समझ में आया क्या? सभी को नहीं समझा? चलो फिर करके बताओ. देखो देखो, ध्यान दो ध्यान दो. अभी आपके दिमाग में आ रहा होगा, सर कसकसा जी 17 ले कसकसा 340 मध्ये भाग देऊ जी. पया 17 एक 17 दुने आणि हा शून्य म्हणजे किती झाला? 1/20. सर माझ्या उत्तर. सर पण पर्यायामध्ये उत्तर साठी का करू? मला एक गोष्ट सांग, हा 1/20. लक्ष दे लक्ष दे. अब जैसे कि मैं बोल रहा था है ना, थैंक यू बच्चा, गुड, एक नंबर, मस्त बताया उसने, समझ आया. अब मेरे को एक बात ध्यान देगा, लक्ष दे. 1/2 म्हणजे अर्धा होते, म्हणजे 0.5. तर 1/2 म्हणजे 0.5 होऊ शकते, तर 1/20 म्हणजे 0.05 नाही होईल का? आता हा एक हा लॉजिक वाला गोष्ट झाली. म्हणजे उत्तर तुमचा कोणता आहे रे? 0.05 म्हणजे डी उत्तर. जर तसा नाही पाहिजे, मला एक गोष्ट सांगा, आपण काय विचार केला, अभ्यास केला आहे रे? माहित आहे तुम्हाला? खाली 20 राहिलं कशाने गुणाकार करतो? 100 बनवण्यासाठी कशाने गुणाकार करतो? 100 बनवण्यासाठी 5 ने गुणाकार करतो ना रे. तर खाली जर 5 रुपयाची चॉकलेट वाटशील तर वरती 5 रुपयाची चॉकलेट द्यायला लागेल. तर एका पाची 20 पंचे खाली किती शून्य, तर वरती किती अंकानंतर पॉइंट, म्हणजे उत्तर किती? 0.05. क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात समझ में आई सभी को? तो क्या मैं आगे बढ़ू या मत बढ़ू? तो चलो
आप आगे बढ़ो, हम थारे साथ है। चलो देखो देखो देखो, 18 अरे भागीला 1/2 प्लस 1/5 गुणिले 6। सर आता तुमच्या डोक्यामध्ये का नाही एक प्रश्न येत असेल, सर बदमाशचा यूज करू का? हो करणं का? मला सांग. बहुत ते पोरं काय करतात, भागाकार करतात. भागाकार करशील का? पहिले ब्रॅकेट. हा लक्ष दे रे. इथे 2 आहे, इथे 5 आहे. इथे 2 आहे, इथे 5 आहे. बेरीज होऊ शकते का? तिरपा गुणाकार करा सीधा सीधा. 1/5 बेद 1 5 दुने गुणिला 12 भागीला 5 आणि 2 भागीला गुणिला स्वाहा. समजला? अच्छा, ज्या कुठल्याही अपूर्णांकाच्या समोर भागाकाराचं चिन्ह असते त्याच्यासोबत क्या सुलूक होता है, उसको मार दिया जाए या छोड़ दिया जाए. मार दिया जाए. अब मारने के लिए क्या करना पड़ेगा? इंटू और उसके बाद उल्टाचा पाल्टा. राइट सर, एकच नंबरची. आणि हा गुणिले आहे इकडे. हो पाय समजला का? बरोबर आहे ना? हा चलो आता पाय 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 भागीले ती 7ही दिसून नाही मला. हाच उत्तर होगा काओ जी, दूसरा तो राउत नहीं सके. मेरे को एक बात बता, ये देखो इसके नीचे कुछ नहीं तो 1, इसके नीचे कुछ नहीं तो 1. अरे बाबा 1 into 7 आणि 7 into 7 1 7च. आता वरती कायसाठी मी दिमाग खराब करत बसू? क्यों टाइम पास करते? देखो ऑप्शन में समझ. ऑप्शन मेरे को बात बताओ, मैं सामने गया क्या? सामने जाने की जरूरत है क्या? आंसर रेडी आहे. खा आता, जेवणच करावाला काम आहे. स्वयंपाक तयार आहे. चला अजी स्वयंपाक तयार आहे. 12 सक किती रे? 72 ना गुणिले अगर 10 कराल तर 0 म्हणजे 720 भागिले 7. करायची गरज होती का? भागिले 7 पहिलेच भेटला का नाही भेटला? ज्या पर्यायात भागिले 7 आहे तो तुमचा उत्तर. क्या ये बात समझ में आए क्या कुकर? चलो देखो, चलो देखो, अब देखो 19 कोणता 20 19. सर हा तर एकच नंबर प्रश्न आहे जी. पाय लक्ष दे रे. 1/10 म्हणजे काय होते? 0.1. तर तसंच इथं बघा, इतकं टाइमपास नाही करायचं. 0.1 होते. लक्ष दे रे गुडिया. काय होते? 1/10 म्हणजे 0.1. 1/100 म्हणजे 0.01. 1/1000 म्हणजे 0.001. 1/10,000 म्हणजे 0.0001. म्हणजे काय होते? 1 1 1 1 पॉइंट नंतर 4 वेळा 1 कुठं आहे? उत्तर कोणता? खलास. क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को? तो चलो आखिरी एग्जाम्पल की तरफ बढ़ते हैं. उसके पहले बताओ मुझे, देखते हैं आपके अंदर कितना जोश है अपने देश के प्रति. बोलो भारत माता की. इंकलाब वंदे. तो देखो बच्चा, खत्म करते हैं. बहुत बेहतरीन जोश था बच्चा आप लोगों का. सच में मुझे ऐसा लग रहा था सच में मैं हिंदुस्तान में छू. वैसे हिंदुस्तान में छू है ना, लेकिन आपके साथ रह के ऐसा लग रहा था बाबा क्या आवाज है आप लोगों की. पूरा पूरा का पूरा भंडारा जिला कर रहा था अभी. चलो ठीक है बच्चा, देखो आखिरी एग्जाम्पल देखते हैं हम लोग, खत्म करना है फिर उसके बाद. अरे देखो देखो रे. अच्छा 7. भगवान अब मेरे को एक बात बताओ. मेरे को आपको मैंने इसके पहले आप लोगों को एक लॉजिक बताया था बच्चा, ध्यान दे रे. 5/10 म्हणजे 1 0 आहे तो एका अंकानंतर पॉइंट लागेल. मान्य आहे? एका अंकानंतर लागेल. आता इथं 2 0 आहेत म्हणजे 2 अंकानंतर. तर 7 अधिक किती रे? 5/10 म्हणजे 0.5. लक्ष दे ए गुडिया, लक्ष दे बच्चा. 8/100 म्हणजे किती? 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे 0.08. 9/1000 म्हणजे 0.009. भागीला नाही, बेरीज म्हणते ना, बेरीज करा मग. आहा सर मला सांगायची, मी का म्हणतो आता पाय 9 जसाचा 8 अधिक 0 5 अधिक 0 .589 कुठं आहे जी? कशासाठी समोर जाऊ जी? म्हणजे उत्तर जी. क्या ये बात समझ में आई? तो ऐसे ही नए नए ट्रिक्स और ऐसे ही हमारे साथ अगर सपोज आप जुड़ना चाहते हो, हमारे नए बैचेस
बहुत जल्द स्टार्ट हो रहा है। आप पूरे की पूरी जानकारी दिए गए जो भी नंबर है उसमें जो फ्लैश हो रहा है उसमें आप कॉल करके पूछ सकते हो और हमारे साथ जुड़ सकते हो, ठीक है। तो मैं लास्ट में जाते जाते बता दूं, अगर सपोज आपने हमारे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया होगा तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब बहुत कीजिएगा। ओके, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच। बोलो भारत माता की।